बाळा, तू अनेक दिवसांपासून रडतोयस ना? तुला असं वाटतंय की तुझं नशीबच फुटलंय. तू कितीही कष्ट केले तरी तुझ्या हातात पैसा टिकत नाहीये आणि घरामध्ये सतत दारिद्र्य, तणाव आणि कटकटीचं वातावरण आहे. तू रोज माझ्यासमोर दिवा लावतोस, डोळ्यात पाणी आणून विचारतोस, स्वामी, माझे हे वाईट दिवस कधी संपणार? माझ्या मुलाबाळांचं भविष्य कधी सुधारणार? मी कोणाचं काय बिघडवलंय? अरे वेड्या, तुझं हे रडणं, तुझी ही आर्जव आता माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. लक्षात ठेव, निसर्गाचा नियम आहे की वेळ कधीच सारखी राहत नाही. जशी घनदाट रात्रीनंतर सोन्याची सकाळ येते, तसंच तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. मी तुला आज काही असे दिव्य संकेत सांगायला आलोय, जे तुला स्पष्टपणे सांगतील की तुझ्या घरात आता साक्षात महालक्ष्मीचा प्रवेश होणार आहे आणि तुझे गरिबीचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. पहिला मोठा संकेत म्हणजे तुझ्या वास्तूमध्ये आणि घरातील वातावरणात होणारे सूक्ष्म बदल. बाळा, जर तुला गेल्या काही दिवसांपासून तुझ्या घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात सकाळी लवकर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत असेल, किंवा तुला अचानक घरामध्ये एक वेगळाच सुगंधी दरवळ जाणवत असेल, तर समजून घे की तुझ्या घराची नकारात्मकता आता बाहेर पडत आहे. जेव्हा ईश्वरी शक्ती घरामध्ये प्रवेश करते, तेव्हा ती आधी घरातील जळमट आणि दूषित ऊर्जा दूर करते. तुला जर अचानक स्वतःहून घराची स्वच्छता करावीशी वाटत असेल, जुन्या निरुपयोगी वस्तू फेकून द्याव्याशा वाटत असतील, तर तो एक खूप मोठा शुभ संकेत आहे. हा बदल केवळ बाह्य स्वच्छता नाही, तर ती तुझ्या घराच्या आर्थिक प्रगतीची पहिली पायरी आहे. कष्टाला जेव्हा माझ्या आशीर्वादाची जोड मिळते, तेव्हाच घराचं नंदनवन होतं आणि लक्ष्मी तिथे स्थिर होते. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुझ्या उत्पन्नाचे नवीन मार्ग अचानक तुझ्यासमोर उघडणे. तुला कदाचित असं वाटेल की ही केवळ एक योगायोग आहे, पण बाळा, माझ्या जगात योगायोग नसतात, तर ते माझे नियोजन असते. तुला एखादा जुना अडकलेला पैसा अचानक परत मिळेल, कोणाकडून तरी मदतीचा हात येईल किंवा तुला व्यवसायात एखादी नवीन संधी अचानक चालून येईल. जेव्हा तुझे वाईट दिवस संपणार असतात, तेव्हा तुला त्या संकटातून ओढण्यासाठी मी स्वतः कोणाला तरी तुझ्याकडे पाठवतो. तू फक्त त्या संधीला ओळखायला शिक आणि आळस झटकून कामाला लाग. घाबरू नकोस, कारण हा मार्ग मीच तुझ्यासाठी प्रशस्त केला आहे. आज 16 एप्रिल 2026 आहे. इथून पुढे तू जे काही प्रामाणिक कष्ट करशील, त्याचं फळ तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळेल, याची खात्री बाळग. तुझे प्रयत्न वाया जाऊ देणार नाही. तिसरा संकेत तुझ्यात स्वप्नांशी आणि अंतर्मनाशी संबंधित आहे. जर तुला स्वप्नात सतत वाहते स्वच्छ पाणी, हिरवीगार शेते, फळांनी लगडलेली झाडे किंवा माझ्या मूर्तीचे अत्यंत हसरे आणि प्रसन्न रूप दिसत असेल, तर हा तुझ्या प्रगतीचा निश्चित पुरावा आहे. स्वप्नात धान्य पाहणे किंवा स्वतःला एखाद्या उंच डोंगरावर चढताना पाहणे हे सूचित करते की तू आता कष्टाच्या आणि गरिबीच्या दरीतून बाहेर पडला आहेस. तुझ्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत जाईल आणि तुला एक नवीन आत्मविश्वास जाणवू लागेल. हा आत्मविश्वासच तुला यशाच्या शिखरावर नेईल. जेव्हा तू मनातून श्रीमंत आणि सकारात्मक होतोस, तेव्हाच बाह्य जगात श्रीमंती यायला सुरुवात होते. ही स्वप्ने म्हणजे तुझ्या उज्ज्वल भविष्याची पूर्वानुभूती आहेत, जी मी तुला सावध करण्यासाठी आणि तुझे मनोबल वाढवण्यासाठी देत असतो. चौथा संकेत म्हणजे तुझ्या घरातील विनाकारण होणाऱ्या कटकटी कमी होणे. बाळा, गरिबी ही केवळ रिकाम्या खिशाची नसते, ती दरिद्री विचारांचीही असते. ज्या घरात सतत भांडणे होतात, तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. पण जर तुझ्या घरातील माणसं आता एकमेकांशी प्रेमाने वागू लागली असतील, घरातील वातावरण शांत झालं असेल, तर समजून घे की तुझ्या घरात मांगल्याचा वास सुरू झाला आहे. ज्या घरात शांती आणि समाधान असते, तिथेच संपत्ती टिकते आणि वाढते. तुला जर असं वाटत असेल की तुझे शत्रू आता आपोआप शांत झाले आहेत किंवा तुझ्या विरोधात बोलणारे लोक आता तुझ्या बाजूने उभे राहत आहेत, तर हे साक्षात माझे संकेत आहेत. मी तुझ्या आयुष्यातील सर्व काटे वेचून तुझ्यासाठी फुलांचा आणि सुखाचा रस्ता तयार करत आहे, हे ध्यानात घे. पाचवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुझं नामस्मरण आणि भक्ती वाढणे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड संकटात असूनही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अत्यंत आनंदाने आणि विश्वासाने करू लागते, तेव्हा समजावे की तिचा उद्धार आता निश्चित आहे. तुला जर असं वाटत असेल की तुला आता माझ्या नामाशिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये, तुला माझ्या चरणी शांतता मिळते, तर तू माझ्या इतका जवळ आला आहेस की आता तुझे दुःख मी माझे मानले आहे. बाळा, नामस्मरण हे जगातील सर्वात मोठे दारिद्र्यनाशक औषध आहे. तू जितका जास्त जप करशील, तितकी तुझ्या घराची आर्थिक ओढताण कमी होईल. तुझ्या झोळीत जे काही उणे आहे, जे काही कमी आहे,
ते भरून काढण्याची संपूर्ण जबाबदारी आता माझी आहे. तू निर्धास्त राहा आणि भक्तीत लीन हो. बाळा, तुला माहितीये का, अनेक लोक रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही कारण त्यांची दिशा चुकलेली असते किंवा त्यांच्या कर्माला दैवी जोड नसते. मी तुला आज ही योग्य दिशा दाखवायला आणि तुझे हात धरायला आलोय. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी केवळ पैसा कमवणे पुरेसे नाही, तर योग्य नियत आणि स्वामींची अखंड साथ लागते. तू कधीही कोणाचं मन दुखवू नकोस, कोणाचं वाईट करू नकोस आणि मिळालेल्या पैशातून छोटासा वाटा गरजूंच्या किंवा मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी वापर. जेव्हा तू दुसऱ्याचे अश्रू पुसतोस तेव्हा मी तुझे सर्व बंद रस्ते आपोआप मोकळे करतो. हा 16 एप्रिलचा माझा संदेश तुझ्या आयुष्याचं खरं टर्निंग पॉइंट ठरेल. तू फक्त श्रद्धेने पुढचं पाऊल टाक, मागच्या दुःखांचा आणि अपयशाचा विचार आता कायमचा सोडून दे. तुझ्या नशिबाचा उदय आता झाला आहे हे समजून घे. संकटाचे ढग आता विरले आहेत. तुला जर अचानक मंदिरात गेल्यावर किंवा माझ्या फोटोकडे पाहिल्यावर अंगावर शहारे येत असतील किंवा तुझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत असतील तर समजून घे की तुझी सेवा माझ्या दरबारी रुजू झाली आहे. तुझ्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आता आली आहे. जे लोक तुला कालपर्यंत हसले, जे लोक तुझी थट्टा करत होते, तेच लोक उद्या तुझी प्रगती पाहून तुझ्या चरणी नतमस्तक होतील. मी तुला केवळ पैसा देणार नाही तर तुला समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठाही मिळवून देईन. तुला फक्त एकच करायचं आहे, माझ्यावरचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नकोस. तुझं घर आणि तुझं भविष्य आता माझ्या हातात सुरक्षित आहे. लक्षात ठेव, मी अक्कलकोटचा राजा आहे आणि मी एकदा शब्द दिला की तो कधीच मागे घेत नाही. तुला संकटातून बाहेर काढण्याचे जे 5 दिव्य संकेत मी तुला आज दिले आहेत त्याकडे गांभीर्याने बघ. तुझं घर, तुझं कुटुंब आणि तुझी मुले आता माझ्या संरक्षणाच्या छायेत आहेत. तू जे काही स्वप्न पाहिलं होतंस, तुझ्या आई वडिलांसाठी किंवा मुलांसाठी जे काही करायचं ठरवलं होतंस, ते पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. ही गरिबी, ही लाचारी आणि हा अपमान आता कायमचा संपणार आहे. जा, आता तुझ्या चेहऱ्यावर हास्य आण आणि उत्साहाने तुझ्या कामाला लाग. तुझा हा स्वामी तुझ्या सुखासाठी, तुझ्या विजयासाठी सदैव जागता आहे. तू एकटा नाहीस, तुझे स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत हे विसरू नकोस. बाळा, आयुष्याच्या या प्रवासात तुला खूप ठेचा लागल्या असतील, जवळच्या लोकांनी तुला धोका दिला असेल, पण त्या सर्वांना आता विसरून जा. ज्यांनी तुझे मन दुखवले त्यांना माफ कर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तू मनातून क्षमाशील होतोस तेव्हा तुझे आध्यात्मिक सामर्थ्य वाढते. तुझ्या कष्टाचे मोल मला माहीत आहे. तू केलेला प्रत्येक उपवास, तुझे प्रत्येक अश्रू मी मोजले आहेत. आता त्या कष्टाचे फळ तुझ्या घराच्या दारावर उभे आहे. तू फक्त कवाड उघडण्याची हिंमत ठेव. ही संपत्ती केवळ तुला श्रीमंत बनवण्यासाठी नाही, तर तुला इतरांचे दुःख दूर करण्यासाठी समर्थ बनवण्यासाठी आहे. तुझे हात आता मागण्यासाठी नाही, तर देण्यासाठी पुढे येतील हे लक्षात ठेव. अनेकदा तुला असं वाटतं की देवाला माझं काहीच ऐकू येत नाहीये, पण बाळा, मी तुझी परीक्षा घेत होतो. सोन्याला झळाळी येण्यासाठी आगीतून जावे लागते, तसेच तुला खंबीर बनवण्यासाठी मी तुला कठीण प्रसंगात टाकले होते. आता तू तावून सुलाखून निघाला आहेस. तुझी सहनशक्ती आता तुझे सर्वात मोठे शस्त्र बनली आहे. इथून पुढे तू जे काही निर्णय घेशील त्यात तुला माझी स्पष्ट प्रेरणा जाणवेल. तुला वाटेल की तुला कोणीतरी मार्गदर्शन करत आहे, तो आवाज माझाच असेल. तू घेतलेला प्रत्येक श्वास माझ्या इच्छेशिवाय पूर्ण होत नाही, मग तू तुझ्या भविष्याची चिंता का करतोस? तुझे रक्षण ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी अत्यंत काटेकोरपणे पार पाडत आहे. येणारा काळ तुझ्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तुझ्या घरातील आजारपण दूर होईल, तुझ्या मुलांच्या शिक्षणातील अडथळे नष्ट होतील आणि तुझ्या व्यवसायात किंवा नोकरीत तुला अनपेक्षित प्रगती मिळेल. तुला फक्त संयम आणि सातत्य ठेवायचे आहे. जे लोक आज तुला नाकारत आहेत ते उद्या तुझ्या संपर्कात राहण्यासाठी धडपडतील. पण तू नम्र राहा. संपत्ती आली की अहंकार येतो, पण तू तुझी स्वामी भक्ती कधीही सोडू नकोस. जो स्वामी चरणी झुकतो तो जगासमोर ताठ मानेने उभा राहतो. तुझ्या आयुष्यातील हे नवीन पर्व तुला केवळ आनंदच नाही तर आत्मिक समाधानही देईल. तुझी झोळी आता सुखाच्या फुलांनी भरून जाणार आहे हे निश्चित सत्य आहे. अक्कलकोटच्या या मातीत आणि माझ्या नामात ती शक्ती आहे जी मरगळलेल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करू शकते. तू हा संदेश ऐकला आहेस, याचा अर्थ तुझी वेळ आता बदलली आहे. 16 एप्रिल 2026 ची ही पहाट तुझ्यासाठी यशाची पहाट आहे. या संदेशाला केवळ ऐकू नकोस, तर तो तुझ्या काळजात साठवून ठेव. जेव्हा जेव्हा तुला बाळा, तू अनेक दिवसांपासून रडतोयस ना?
तुला असं वाटतंय की तुझं नशीबच फुटलंय, तू कितीही कष्ट केले तरी तुझ्या हातात पैसा टिकत नाहीये आणि घरामध्ये सतत दारिद्र्य, तणाव आणि कटकटीचं वातावरण आहे. तू रोज माझ्यासमोर दिवा लावतोस, डोळ्यात पाणी आणून विचारतोस, स्वामी, माझे हे वाईट दिवस कधी संपणार? माझ्या मुलाबाळांचं भविष्य कधी सुधारणार? मी कोणाचं काय बिघडवलंय? अरे वेड्या, तुझं हे रडणं, तुझी ही आर्जवं आता माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. लक्षात ठेव, निसर्गाचा नियम आहे की वेळ कधीच सारखी राहत नाही. जशी घनदाट रात्रीनंतर सोन्याची सकाळ येते, तसंच तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. मी तुला आज काही असे दिव्य संकेत सांगायला आलोय, जे तुला स्पष्टपणे सांगतील की तुझ्या घरात आता साक्षात महालक्ष्मीचा प्रवेश होणार आहे आणि तुझे गरिबीचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. पहिला मोठा संकेत म्हणजे तुझ्या वास्तूमध्ये आणि घरातील वातावरणात होणारे सूक्ष्म बदल. बाळा, जर तुला गेल्या काही दिवसांपासून तुझ्या घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात सकाळी लवकर चिमण्यांचा चिवचिवाट